चला, आजच्या लाईव्ह क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जॉईन झालेले मेंबर कमेंट करून सांगा, माझा आवाज क्लिअर आहे का? स्क्रीन दिसते का बघा. सर्व ओके आहे ना? कालपर्यंतचा झालेला भाग पाठांतर केला का नाही? कालपर्यंत आपण जो भाग घेतलेला होता तो पूर्ण पाठांतर झालेला आहे का? चला सांगा बघू. गुरु शिखर, अरवली पर्वत मी सांगितलं होतं, आठवतंय? अरवली पर्वत, माउंट आबूच्या संदर्भाने बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या. बोला पटपट. चला, अरवली पर्वताबद्दल, अरवली पर्वतामध्ये जे माउंट आबू आहे, माउंट आबू संदर्भात एक 2-3 गोष्टी मी सांगितल्या होत्या. रिलेट करून वाचायचं. लिहिताना तसंच लिहित चला. अरे बोला ना, पाठांतर केलंय का नाही केलं? माउंट आबू, पल्लवी काल कुठे गेला होता आणि किरण कुठे आहे? माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे. ओके, पुढं. माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे. अजून काय आहे माउंट आबू? झालेल्या प्रश्नपत्रिका बघा, त्याच्या बाहेरचे प्रश्न नाहीयेत. तुम्ही जर वाचत अवघड होणार आहे. काय झालं? अरे आवाज होतोय का? बोला ना. डिस्कनेक्ट झालं होतं काय? ओके, आता क्लिअर आहे. आवाज येतोय, स्क्रीन दिसतंय. ठीक आहे, चला. माउंट आबू बद्दल मी सांगितलं होतं. माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे. माउंट आबू अरवली पर्वतामध्ये बसलेलं थंड हवेचं ठिकाण. अरवली पर्वताच्या संदर्भानं अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर, 1722 मीटर उंचीचं. जैनांची दिलवाडा मंदिर आहे माउंट आबूला आहेत. ब्रह्मकुमारी विद्यापीठ माउंट आबूला आहे. बरोबर. चला, आता पुढे जायचं का? आपण काल जवळजवळ महाराष्ट्र चे प्राकृतिक विभाग जर लक्षात घेतले तर कोकण विभागाचा अभ्यास पूर्णपणे केलेला आहे. सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट याच्या संदर्भानं सह्याद्रीच्या उपरांगा, सह्याद्रीमध्ये असलेले सगळे घाट, या सगळ्यांचा अभ्यास आपण काल संपवलेला आहे. शिखरांची देखील माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे दिलेली आहे. बरोबर. ओके, आता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा एक प्राकृतिक विभाग तुमचा शिल्लक आहे.
ज्याला आपण महाराष्ट्र पठार असं म्हणतो. महाराष्ट्र पठाराची माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. महाराष्ट्र पठार, ज्याला दख्खनचं पठार असं देखील म्हटलं जातं, ज्याला दख्खनचं पठार असं देखील म्हटलं जातं. मग महाराष्ट्र पठाराच्या संदर्भानं काय काय महत्वाचं आहे ते बघा. महाराष्ट्राचं पठार, आता असं समजा महाराष्ट्र जर असेल, सर्वसाधारण आकार महाराष्ट्राचा त्रिकोणाकृती आहे आणि या ठिकाणी हा सह्याद्री पर्वत याप्रमाणे बसलेला आहे, बरोबर. हा जर सह्याद्री पर्वत असेल तर आपण या भागाला कोकण असं म्हटलं होतं, या पट्ट्याला पण कोकण असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा सह्याद्री पर्वताचा आहे आणि उरलेला जो भाग आहे या भागाला तुम्ही महाराष्ट्र पठार असं म्हणू शकता किंवा म्हणतो आपण महाराष्ट्र पठार. महाराष्ट्राच्या पठाराची सर्वसाधारण माहिती जर घेतली आपण, सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली याच्या संदर्भाने काही गोष्टी बोलल्या होत्या. सांगितलं होतं सह्याद्री पर्वताची निर्मिती केंद्रीय ज्वालामुखी, केंद्रीय ज्वालामुखी सांगितलं होतं का रे. सह्याद्री पर्वताची निर्मिती केंद्रीय ज्वालामुखीतून झालेली आहे, सांगितलं होतं की नाही. केंद्रीय ज्वालामुखी काय असतो माहित आहे? केंद्रीय ज्वालामुखी काय असतो माहित आहे का? हा, बोला लवकर. नाही माहिती? ठीक आहे. समजा असा पर्वत आहे, बरोबर. हा पर्वत कसा तयार झालाय माहिती आहे? तर समजा ही जी जमीन आहे, या जमिनीतून जो लाव्हारस बाहेर येतो, तो लाव्हारस एका विशिष्ट होल मधून बाहेर येत असतो. या विशिष्ट होल मधून जो लाव्हारस बाहेर येणार आहे तो पसरताना याप्रमाणे पसरत जातो, याप्रमाणे पसरत जातो. याच्यापासून एक पर्वत तयार होतो, समजतंय का? याच्यापासून काय तयार होतो? पर्वत तयार होतो या प्रकारे. त्याला म्हणायचं केंद्रीय उद्रेक. आणि या केंद्रीय उद्रेकापासून सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे, समजतंय? सह्याद्री पर्वताची निर्मिती जर ज्वालामुखीतून झालेली आहे तर ज्वालामुखीतून निर्माण होणारा जो खडक आहे तो कोणता खडक आहे तर बेसॉल्ट खडक आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? बेसॉल्ट खडक असं म्हणतो. तर हा सह्याद्री पर्वताच्या निर्मिती संदर्भात आहे. आज आपण काय बघणार आहोत? महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराची निर्मिती हा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही देखील ज्वालामुखीतून झालेली आहे. महाराष्ट्राचं पठार निर्माण होण्यासाठी कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी कारणीभूत आहे याच्यावर आपल्याला प्रश्न येतो. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती जर सांगायची झाली तर भ्रंशमूलक उद्रेकामुळे. कुठली? भ्रंशमूलक किंवा भेगीय उद्रेक. काय म्हणायचं? भेगीय उद्रेक. कळतंय का? ज्वालामुखीचा भेगीय उद्रेक. भेगीय उद्रेक कळेल का रे? सांगा भेगीय उद्रेक काय असतो? बोला, ज्यांना माहिती आहे त्यांनी बोला, ज्यांना माहित नाही त्यांनी प्रामाणिकपणे नाही म्हणायचं. भेगीय उद्रेक काय असतो? भ्रंशमूलक उद्रेक किंवा भेगीय उद्रेक म्हणतात त्याला. चला बोला पटपट. भेगीय उद्रेक, भ्रंशमूलक उद्रेक काय असतो? माहित नाही? राहुल पवार. जमिनीला भेगा पडलेला, अगदी बरोबर. जो लाव्हारस बाहेर पडतो ना, आता मी काय सांगितलं? केंद्रीय उद्रेक सांगितलं. एका विशिष्ट छिद्रातून तो वर येतो. आणि भ्रंशमूलक किंवा भेगीय उद्रेक म्हणजे काय? तर भेगीय उद्रेक, समजा ही जर जमीन असेल तर जमिनीला विशिष्ट प्रकारच्या भेगा पडतात आणि या भेगेतून लाव्हारस बाहेर पडत असतो. भेगेतून काय पडतो? लाव्हारस बाहेर पडतो. हा लाव्हारस बाहेर पडताना हा साठत जातो. आणि जेव्हा हा लाव्हारस साठतो त्यावेळेला पठार निर्माण होतो, समजतंय का? जर केंद्रीय उद्रेक झाला तर पर्वत निर्माण होतो, बरोबर. केंद्रीय उद्रेक जर झाला तर पर्वत निर्माण होतो आणि भेगी उद्रेक झाला तर काय होईल सांगा? पठार निर्माण होईल ना. हा लाव्हारस इथून जर बाहेर पडला तो असा पसरेल, बरोबर आहे.
आणि पसरता पसरता हे थोडंसं उंच होत जाईल, बरोबर आहे. मग महाराष्ट्र पठारावर हा जो भेगी उद्रेक झाला, हा फक्त एकदाच उद्रेक झाला त्याच्यातून निर्मिती झाली असंही करे तर असं अजिबात नाहीये. तर हा उद्रेक जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 29 वेळा, किती वेळा? 29 वेळा हा भेगी उद्रेक झाला आणि याच्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. समजतंय? 29 वेळा या लावारसाची किंवा लावारस हा बाहेर पडला आणि मग महाराष्ट्र पठार तयार झालं. ओके. आणि हे महाराष्ट्र पठार लाव्हारसापासून तयार झालं. लाव्हारस कळतो का रे? का फक्त आंबरस कळतो? ह्या लाव्हारसाचं संचयन किती वेळा झालं असेल? जवळजवळ 29 वेळा लाव्हारसाचं संचयन झालं असेल आणि या संचयनामधून महाराष्ट्र पठार निर्माण झालेला आहे. ओके. तुम्हाला विचारतील महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर ह्या लाव्हारसापासून जे पठार निर्माण झालं त्याला बेसाल्ट खडक म्हणतात. काय म्हणतात? बेसाल्ट खडक म्हणतात. बेसाल्ट. ओके. किंवा अग्निजन्य खडक असं म्हणा, अग्निजन्य खडक. ते आपण नंतर महाराष्ट्राचे खडक बघताना सगळं सांगतो तुम्हाला. फक्त महाराष्ट्र पठाराची निर्मिती या दृष्टीने हा पॉइंट महत्वाचा. क्लिअर आहे इथपर्यंत? समजते का? बोला. 29 वेळा लाव्हारसाचा उद्रेक झाला, हा लाव्हारस पसरला गेला आणि मग महाराष्ट्र पठार निर्माण झालं. ओके. ही निर्मिती कधी झाली रे? तर लाव्हारस बाहेर पडताना कुणी बघितलाय का आपल्यापैकी? नाही बघितला. मग हे कधी झालंय माहितीये? याचा कार्यकाळ म्हणजे कालखंड जर सांगायचा झाला तर 70 दशलक्ष वर्षापूर्वी. कधी? 70 दशलक्ष, कळतंय? 70 दशलक्ष वर्षापूर्वी ही प्रक्रिया घडली. आपल्यापैकी तेव्हा कोण होतं का? नव्हतं. आणि असतं तर भाजलं असताना. हो. 70 दशलक्ष वर्षापूर्वी ही सगळी प्रक्रिया घडली आणि आत्ताचं महाराष्ट्र पठार निर्माण झालेलं आहे. ओके. आता समजा हे जर महाराष्ट्र पठार असेल, हे जर महाराष्ट्र पठार असेल किंवा ज्याला तुम्ही दख्खनचं पठार असं म्हणता, तर ह्या पठाराच्या जर मी तुम्हाला सीमा सांगितल्या तर उत्तरेला काय आहे रे? उत्तरेला काय आहे? सातपुडा पर्वत. काल आपण बघितलं. काय आहे? सातपुडा पर्वत आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला जर गेला तर इकडे कर्नाटक पठार आहे. कुठलं? कर्नाटक पठार आहे. जर तुम्ही पश्चिमेकडे गेला तर इकडे काय सांगा? पश्चिम घाट आहे. काय आहे? पश्चिम घाट आहे. आणि पूर्वेकडे गेला तर या ठिकाणी तुम्हाला तेलंगणा पठार दिसेल. काय दिसेल? तेलंगणा पठार. म्हणजे ही महाराष्ट्र पठाराची नैसर्गिक सीमा झाली. काय झाली? महाराष्ट्र पठाराची नैसर्गिक सीमा. म्हणजे महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत आहे. दक्षिणेकडे आला तर कर्नाटक पठार आहे. पश्चिमेकडे गेला तर पश्चिम घाट किंवा आपण त्याला सह्याद्री म्हणतो. आणि पूर्वेकडे गेला तर काय आहे? तेलंगणा पठार आहे. ओके. हे महाराष्ट्र पठाराची नैसर्गिक सीमा असं आपण म्हणू शकतो. क्लिअर? आता महाराष्ट्र पठार याची नेमकं विस्तार किती आहे? म्हणजे पूर्व पश्चिम जर लांबी मोजली किंवा दक्षिण उत्तर जर लांबी मोजली तर किती येईल? आपण महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी बघितली. सांगा रे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? बोला लवकर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, पाठांतर ज्यांचं असेल त्यांनी पटकन बोलायचं. 800. ओके. दोन सांगितलं मला, दोन ऑप्शन मी सांगितले होते, 800 आणि 860 काहीतरी समथिंग. आठवतंय का? है ना? स्टेट बोर्डचा संदर्भ जर घेतला तर 860 किलोमीटरच्या आसपास. आणि दक्षिणोत्तर लांबी बघितली तर 700 किंवा 730 किलोमीटर. बरोबर? आठवतंय? आणि भारताची देखील सांगितली होती. भारताची पूर्व पश्चिम लांबी सांगा रे. कोण कोण अभ्यास करतो बघूया आज. भारताची पूर्व पश्चिम लांबी सांगा. भारताची पूर्व पश्चिम लांबी सांगा पटकन, फास्ट. तुम्ही जर अभ्यास करत असाल सगळे यायला पाहिजे.
बाकीचे मेंबर बोलत नाही. हा ओंकार कोणतरी आहे, अजिबात रिप्लाय नाही. अनिकेत ठाणेकर अजिबात रिप्लाय नाही. प्रगती पल्लवी सतीश पाटील कोणतरी आहेत. उत्कर्ष महाजन, गणेश पाटील. हा 2933 महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 2933. विजय 3214 सॉरी भारताची, महाराष्ट्र नाही सॉरी भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे. 3214 दक्षिण उत्तर लांबी आहे. मी भारताची पूर्व पश्चिम लांबी विचारली 2933. 2933. ओके, हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. झालं. ओके, आता हे जर महाराष्ट्र पठार असेल तर महाराष्ट्र पठार जे आहे ह्या महाराष्ट्र पठाराची पश्चिम भागामध्ये, काय म्हणतोय मी, पश्चिम भागामध्ये या बाजूला उंची जर विचारली तर किती असू शकते सांगा ती? 600 मीटर. किती उंची आहे? 600 मीटर. आणि जर तुम्ही पूर्वेकडे गेला तर ही उंची 300 मीटरच्या आसपास आहे. किती आहे? 300 मीटरच्या आसपास आहे. म्हणजे इकडची उंची तुम्हाला जास्त दिसते, बरोबर. 600 मीटरच्या आसपास ही उंची आहे. आणि जर पूर्वेकडे गेला तर उंची किती मिळेल तुम्हाला? 300 मीटर मिळेल. म्हणजे महाराष्ट्र पठाराचा उतार जर विचारला, बघा काय विचारतो, हे सांगण्याचा उद्देश काय? सर्वसाधारण उतार, महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे असेल सांगा रे जरा मला. कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे हा उतार असेल सांगा. मी तुम्हाला ही पूर्वेकडची उंची सांगितली, पश्चिमेकडची उंची सांगितली. हा उतार कसा असेल? इकडे जास्त उंची, बरोबर आहे, असा उतार असेल महाराष्ट्र पठाराचा, बरोबर आहे. हा पश्चिमेकडून पूर्वेकडे, बरोबर ना? पश्चिमेकडून पूर्वेकडे असा सर्वसाधारण उतार हा महाराष्ट्र पठाराचा तुम्हाला दिसेल, बरोबर का? समजतंय का काय सांगतोय? समजतंय का? ओके, हा. आता या महाराष्ट्र पठाराची जर तुम्ही पूर्व पश्चिम लांबी जर सांगितली, पूर्व पश्चिम लांबी जर सांगितली तर ही पूर्व पश्चिम लांबी जवळजवळ 750 किलोमीटरची आहे. किती आहे? 750 किलोमीटरची. आता हे उंची सांगण्याचं कारण सांगू का तुम्हाला? एमपीएससी कंबाईन कडे एक प्रश्न होता, मला वाटतं साल मला सांगता येणार नाही, भरपूर दिवस झाले. तर एमपीएससी कडे कंबाईन प्रश्न असा होता, महाराष्ट्र पठाराची सर्वात जास्त उंची कुठल्या शहराजवळ आहे? महाराष्ट्र पठाराची सर्वात जास्त उंची कुठल्या शहराजवळ आहे? मी आता तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र पठारात जर पश्चिम भाग विचारात घेतला तिकडे 600 मीटरच्या आसपास ही उंची आहे. जसं तुम्ही पूर्वेकडे जाल तशी ही उंची 300 मीटर पर्यंत खाली कमी होत जाते, बरोबर. सर्वाधिक उंची जर इकडची शहरं तुम्हाला दिलेली असतील, मुंबई वगैरे असेल, तर त्यावेळेला तिथे मुंबई होतं, तर त्याचं उत्तर मुंबई होतं. म्हणजे सर्वाधिक उंची या बाजूला आहे, बरोबर आहे ना? तर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. समजतंय? मी काय सांगितलं तुम्हाला आता जस्ट? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 750 किलोमीटरची एवढी लांबी ही महाराष्ट्र पठाराची दिसते. ओके, आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, बघा महाराष्ट्राचा जर विचार केला तर 90% भाग, महाराष्ट्राचा 90% भाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. अंदाजे सांगतोय, करेक्ट नाही. महाराष्ट्राचा 90% भाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे, बरोबर. आणि मी सांगितलं हे महाराष्ट्र पठार कुठल्या खडकापासून तयार झालंय? तर बेसाल्ट खडकापासून. कुठल्या? बेसाल्ट खडक. बेसाल्ट खडक कशाला म्हणायचं? लाव्हा रसाचं संचयन होऊन जो खडक तयार होतो त्याला म्हणायचं बेसाल्ट खडक. त्यालाच म्हणायचं अग्निजन्य खडक, त्यालाच म्हणायचं असिताश्म खडक. बघा हे शब्द लक्षात ठेवा, असिताश्म, ठीक आहे. किंवा यालाच म्हणा अग्निजन्य, किंवा यालाच म्हणा बेसाल्ट.
नावं भरपूर आहेत, कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. ठीक आहे, जर कन्फ्युजन झालं तर उत्तर चुकण्याची शक्यता असते. बेसाल्ट आहे, असिताश्म आहे किंवा अग्निजन्य आहे. ओके, हा. महाराष्ट्र पठाराचा उतार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. कसा? पश्चिमेकडून पूर्वेकडे. तुम्ही म्हणजे इथून जर असं एक लक्षात घेतलं, इथून तुम्ही जसं इथून जर या भागापासून किंवा या टोकापासून ह्या टोकापर्यंत जेव्हा बरोबर 1000 मीटर, किती 1000 मीटर एवढा प्रवास केला ना, थोडक्यात 1 किलोमीटर तुम्ही गेला की महाराष्ट्र पठाराची उंची 1 मीटरनं कमी होईल. किती? 1 मीटरनं कमी होईल. हे काय महत्वाचं नाही, फक्त मी सांगण्याचा उद्देश लक्षात ठेवा. 1000 मीटर तुम्ही पूर्वेकडे गेला की महाराष्ट्र पठार 1 मीटरनं खाली जातं, म्हणजे 1 मीटरनं त्याची उंची कमी होत जाते. कमी होण्याचं प्रमाण आहे थोडक्यात. क्लिअर आहे? आता महाराष्ट्र पठारावर, महाराष्ट्र पठार जे आहे याला 90% भूभाग हा महाराष्ट्राचा व्यापला आहे. बरोबर? आणि मग महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेसाल्ट खडक निर्माण झालेला आहे. बेसाल्ट खडक निर्माण झालेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या 90% भागावर, काय म्हणतोय मी, 90% भागावर हा बेसाल्ट खडक आहे. बरोबर आहे? हे तर मान्य आहे. अरे बरोबर आहे की नाही? हे तर मान्य आहे की नाही? आणि मग महाराष्ट्राच्या 90% भागावर जर बेसाल्ट खडक आहे तर या खडकाचं अपक्षय, अपक्षय कळतो का? अपक्षय होणे कळतो का? अपक्षय होणे म्हणजे झीज होणे. अपक्षय होणे म्हणजे काय? झीज होणे. बरोबर आहे? आणि ह्या अपक्षयातून जी माती तयार होते, काय होते? जी माती तयार होते, ही माती महाराष्ट्र पठारावर आहे. बरोबर आहे? ही माती महाराष्ट्र पठारावर आहे आणि ह्या मातीचा उपयोग महाराष्ट्रामध्ये कापूस पिकवण्यासाठी जास्तीत जास्त होतो, किंवा या मातीमध्ये कापसाचं उत्पादन चांगलं येतं, म्हणून या मातीला कापसाची मृदा म्हणायचं. या मातीचा रंग काळा आहे. कसा आहे? काळा आहे. म्हणून काळी कापसाची मृदा असं म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? काळी कापसाची मृदा. काय म्हणतोय हा? पण झीज कशाने होते? अरे झीज भरपूर होते ना. झीज होण्याचे भरपूर प्रकार आहेत. वाऱ्याने झीज होते, पावसाने झीज होते, तू चालत चालत गेला तरी झीज होते, तू चालत चालत गेला तरी झीज होते. ओके, आता ही काळी कापसाची मृदा कशापासून तयार झाली आहे? तर बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन तयार झाली. ओके, ह्या मृदेला काळा रंग येण्याचं कारण काय रे? मृदेला काळा रंग येण्याचं कारण सांगता येईल का मला? बोला लवकर. याच्यामध्ये कुठला घटक असतो जेने किंवा ज्या घटकामुळे ह्या मृदेला काळा रंग येतो? हे पूर्वेकडून काय म्हणतोय विजय? पूर्वेकडून काय विषय आहे? नाही बरोबर, माझे कमेंट्स खाली गेलत्या. बरोबर आहे, पण झीज कशाने होते? आकाश समजलं का? पावसाच्या पाण्याने देखील झीज होते, वाऱ्याने देखील खडकांची झीज होते बरं का. पावसाचं पाणी असेल, वारा असेल किंवा आपले दररोजचे ये जा असेल, याच्यात देखील मृदेची झीज होऊ शकते किंवा खडकाची देखील झीज होऊ शकते. हो, वाऱ्याने पण होते ना, वाऱ्याने पण झीज होते ना. तुम्ही जो सुळका वगैरे कळतो ना, सुळका कळतो का? म्हणजे तुम्ही जर असे एखाद्या डोंगर रांगा बघितल्या असतील ना, तर या प्रकारे असा एक आकार असतो. तर हे वाऱ्याने याची झीज होते ना, त्याच्यामुळे हे आकार जे अधिक तीव्र होत जातात, पुढे काय होतात? अधिक तीव्र होत जातात. याला वाऱ्याने झीज म्हणायचं. ओके, मी काय सांगत होतो तुम्हाला? कापसाच्या मृदेबद्दल सांगत होतो. काळी कापसाची मृदा, यालाच तुम्ही रेगूर मृदा म्हणता. काय म्हणता तुम्ही? रेगूर मृदा. मृदा नाही रे बाबा, मृदा. ओके, हा. तुम्हाला मी काय विचारलं? कोणत्या घटकामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो? परीक्षेला विचारलेला प्रश्न. परीक्षेला विचारलेला प्रश्न. मी जे सांगतो ते व्यवस्थित करा रे. माहिती आहे की नाही माहिती? सांगू?
टिटॅनी फेरस, टिटॅनी फेरस, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट, काय टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे ह्या मृदेला काळा रंग प्राप्त होतो, म्हणून काळी मृदा, बरोबर, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट. त्याच्यानंतर याच्यामध्ये कापसाचं पीक चांगलं येतं म्हणून कापसाची मृदा, बरोबर. अजून नाव सांगू केला, ह्या बेसाल्ट खडकाचं अपक्षय होऊन ही मृदा तयार होते, म्हणून हिला लावा मृदा पण म्हणतात बरं का. काय म्हणतात? लावा मृदा पण म्हणतात, लक्षात ठेवा. भरपूर नाव आहेत, तुम्हाला परीक्षेला काय विचारतील माहित नाही. लावा मृदा पण म्हणतात, ओके. आणि ज्यांनी काळी मृदा बघितली असेल, ज्यांनी काळी मृदा बघितली असेल, ह्या मृदेला जर उन्हाळ्यामध्ये बघितलं तुम्ही तर ह्या मृदेला भरपूर भेगा पडलेल्या असतात, भरपूर भेगा पडलेल्या असतात. आणि मग ज्या मृदेला भेगा पडतात त्याला व्हर्टिसोल मृदा म्हणतात. काय म्हणतात? व्हर्टिसोल मृदा असं देखील म्हणतात. परीक्षेला तुम्हाला महत्वाचं कुठे विचारणार नाही, पण जर विचारलं तर लक्षात ठेवा. ज्यांचं टार्गेट एमपीएससी कडे आहे कंबाईन वगैरे, त्यांना हा प्रश्न महत्वाचा आहे. पोलीस भरतीकडे शक्यतो एवढं डीप पण कोण जात नाही, परीक्षेमध्ये एवढं डीप कोण जात नाही पोलीस भरतीकडे बरं का. पोलीस भरती आपल्या बरोबर बेसाल्ट काळी कापसाची मृदा है ना, तरी आम्ही 4-4 वर्ष नापास होतो. भयानक कंडिशन आपली, भयानक. कुठलीच गोष्ट आपण एकाच वेळी करत नाही. आता शिकवलेल्या गोष्टी उद्या लक्षात राहत नाही, किंवा ज्यांचा असा 4 वर्षापूर्वी व्यवस्थित अभ्यास झाला होता तो आज लक्षात आहे असं नाहीये. 4 वर्ष थोडा 4 महिने म्हणतोय. आमच्या शेतीत आहे, बरं ठीक आहे. कापूस लावू त्याच्यामध्ये, गणेश. हा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही मृदा आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे असणं असं काही विशेष नाहीये, भरपूर ठिकाणी ही मृदा आढळते. ओके, झालं का? महाराष्ट्र पठारावरची मृदा क्लिअर झाली. इथपर्यंत काही अडचण आहे? इथपर्यंत काही अडचण आहे का? महाराष्ट्र पठाराची निर्मिती आपण बघितली, महाराष्ट्र पठारावरची मृदा त्या बेसाल्ट खडकाच्या संदर्भाने बघितली. महाराष्ट्रातल्या मृदेचे प्रकार पुन्हा आपण बघणार आहे सेपरेट. महाराष्ट्रातल्या मृदेचे सेपरेट प्रकार आपण बघणार आहे, महाराष्ट्रातल्या मृदा सगळ्या तिथे पुन्हा होईल ते संदर्भाने, ते लक्षात ठेवा. क्लिअर? चला आता पुढे जाऊया. आता महाराष्ट्र पठारावर जे वेगवेगळी महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत की वेगवेगळ्या भागामध्ये हे महाराष्ट्र पठार वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. आता महाराष्ट्र पठाराचाच फक्त आपण विचार केला तर ह्या महाराष्ट्र पठारावर पण छोटी छोटी वेगळी पठार आहे, कळतंय का? म्हणजे इथं जर महाराष्ट्र हे असं पठार आहे तर ह्या पठारावर पुन्हा इथे एक पठार आहे, ह्या पठाराला काय म्हणतात, ह्या पठाराला काय म्हणतात, याची नाव आपल्यासाठी महत्वाची आहे. तर ही पठार आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची, म्हणजे इथून पाठीमागच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या ना तर औंधचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, प्रश्न आलेला आहे. औंधचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, किंवा मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे जे आहे ना, हे स्थानिक नावं आपल्यासाठी महत्वाचे, ते थोडक्यात तुम्हाला इथे सांगून ठेवतो, ठीक आहे. तर व्यवस्थित नोट्स करून घ्या. तुमच्या ह्या नोट्स सोबत तुमचं एखादं पुस्तक तुमच्याकडे जे असेल ते वाचत चला. महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावं म्हणतो मी, स्थानिक नावे. ओके, महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे. ओके, लिहा पटपट. सासवडचे पठार, याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आहे. सासवड, चला बोला लवकर. सासवडचे पठार कुठे आहे? सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुण्यामध्ये आहे. ओके, सासवडच्या अनुषंगाने अजून एक सांगून ठेवतो, सासवडला कुणाची समाधी आहे? बोला पटकन. सासवडला कुणाची समाधी आहे? सोपे सोपे प्रश्न चुकून येतात. आता मला वाटतं पुण्याचा जो पेपर झाला ना पिंपरी चिंचवडचा, पिंपरी चिंचवडच्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न आहे, सासवडला कुणाची समाधी आहे? किंवा दुसऱ्या कुठेतरी वाचलं असेल, नाही माहिती. सासवडला कुणाची समाधी आहे? सोपानदेव. ओके, सोपानदेवांची समाधी आहे सासवडला.
सोपान देवांची समाधी आहे. सोपान देव माहितीये का कोण होते? सोपान देव माहितीये का कोण होते? बोला लवकर. सोपान देव विठ्ठलपंत कुलकर्णी. नाही, अवघड आहे आपलं. बरं, ज्ञानेश्वर महाराज माहितीये? ज्ञानेश्वर, मौली ज्ञानेश्वर. येस, ज्ञानेश्वरांचे भाऊ होते सोपान देव. ओके 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 ओके. ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव तुम्हाला विचारतात. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं नाव आहे. ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ विठ्ठलपंत कुलकर्णी. क्रम सांगतो. विठ्ठलपंतांची सगळी मुलं सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठे होते निवृत्तीनाथ विठ्ठलपंत कुलकर्णी. यांची समाधी तुम्हाला विचारतात. निवृत्तीनाथांची समाधी विचारतात. निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. कुठे आहे? त्र्यंबकेश्वरला. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा इथं भरते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा त्र्यंबकेश्वरला भरते. त्र्यंबकेश्वर नाशिक, अगदी बरोबर. त्र्यंबकेश्वर नाशिक. त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो. भारतात 2 नंबरची नदी. भारतामध्ये 2 नंबरची नदी गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरला होतो. मी काय सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ, सेकंडला आहेत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी स्वतः मौली ज्ञानेश्वर. 2 नंबरला आहे सोपान देव, 3 नंबरला सोपान देव, आणि त्याच्यानंतर आहे मुक्ताबाई. झाले हे 4 बंधू. तुम्हाला मौली ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव विचारतात. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीला आहे. ओके. सोपान देवांची समाधी सासवड पुण्यामध्ये आहे. आता मुक्ताबाईची समाधी मला शोधून सांगा तुम्ही. चला, तेवढं तरी काम करणार की नाही? मुक्ताबाईंची समाधी सांगणार की मला? शोधायचं कुठेतरी, नेटवर मिळून जाईल. मुंगी उडाली आकाश बघितलाय का? अरे, मुंगी उडाली आकाश बघितलाय का? चित्रपट आहे, मराठी चित्रपट आहे. ओके, क्लिअर ना? सांगितलेल्या गोष्टी क्लिअर आहेत. मौली ज्ञानेश्वरांवर प्रश्न येतो. ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. हरिपाठाचे अभंग चांगदेव पासष्टी. आणि सगळ्यात महत्वाचा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. चला पुढे जाऊया. 2 नंबरचं पठार आहे जत. 2 नंबरचं पठार आहे जत. सांगा, जतचे पठार कुठं आहे? सांगलीमध्ये आहे. जतचे पठार सांगलीमध्ये आहे. त्याच्यानंतर मालेगाव पठार. आणि सिन्नर. हे काय म्हणते? हे कोठली. आकाश काय कोठली काय म्हणायचंय? त्यानंतर सिन्नरचे पठार. मालेगाव आणि सिन्नर. हे दोनही पठार जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये येतात. कुठे येतात? नाशिक जिल्ह्यामध्ये येतात. झालं का? त्याच्यानंतर अहमदनगर पठार. हे काय नावामध्येच आहे, अहमदनगर पठार. तर हे अहमदनगर मध्येच असणार आहे. ओके. त्याच्यानंतर खानापूरचे पठार. खानापूर. सांगा रे, खानापूरचं पठार कुठं आहे? खानापूरचं पठार सांगलीमध्ये आहे. खानापूरचे पठार सांगलीमध्ये आहे. त्यानंतर 6 नंबर आहे गाविलगड. गाविलगड आठवतंय का रे? गाविलगड बद्दल मी परवा सांगितलं होतं काहीतरी. गाविलगडचं पठार अमरावती. गाविलगडचे पठार अमरावती. त्यानंतर जेजुरी पठार. कुठे असणार आहे? जेजुरी कुठल्या जिल्ह्यात आहे सांगा जरा मला. जेजुरी कुठल्या जिल्ह्यात आहे? पुणे.
ओके, जेजुरी कशासाठी प्रसिद्ध आहे सांगा? जेजुरी कशासाठी प्रसिद्ध आहे? कुठलं देवस्थान आहे? भवानी? अरे बाबा, जेजुरीला भवानी आहे? गणेश गणेश खंडोबा आहे. हा, खंडोबाचं देवस्थान. आणि महत्वाचा विषय तुम्हाला, जेजुरी कोणत्या नदीच्या काठावर आहे सांगा? जेजुरी कोणत्या नदीच्या काठावर आहे? परीक्षेला प्रश्न येतो. परीक्षेला प्रश्न आहे. मी तुम्हाला नदी, इंद्रायणी, कऱ्हा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे जेजुरी. कुठलं? कऱ्हा नदीच्या काठावर वसलेलं आहे जेजुरी. परीक्षेला प्रश्न येतो, चुकायचं नाही. ओके, जेजुरी पठार झालं. त्यानंतर आहे औंध. औंधचे पठार आहे, हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. औंधचे पठार सातारा. त्यानंतर मांजरा पठार आहे, मांजरा पठार. तर मांजरा पठार जे आहे ते बीड आणि लातूर ह्या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतं. शक्यतो मांजरा नदी जी आहे ती बीड मध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 10 नंबरला आहे पाचगणी पठार. पाचगणी पठार. पाचगणी पठार. चला सांगा, पाचगणी पठार कुठे सांगा? पाचगणी पठार नाही माहिती, टेबल लँड म्हणतो आपण. काल सांगितलं मी याला काहीतरी, टेबल लँड. टेबल लँड, टेबलासारखा आकार आहे म्हणून टेबल लँड. साताऱ्यामध्ये आहे. झालं. त्यानंतर तळेगाव पठार, आता मोठा विषय आहे. चला सांगा, तळेगाव पठार कुठे आहे? कोण कोण बरोबर सांगते बघूया. तळेगाव पठार पुणे, चुकीचं उत्तर. तळेगाव पठार अजून कोणाला माहित आहे तळेगाव पठार? कोण गोळ्या मारून असेल तर मारून घ्या. तळेगाव पठार कुठे आहे? परीक्षेला प्रश्न जर आला तर काय लिहिणार? नाही माहिती? अरे होय का नाही बोलत चला ना. कदम तर बोलतच नाहीत, काय करत असतात काय माहिती. पल्लवी किरण कुठे आहे? नाही माहिती. तळेगाव पठार ऑप्शन नाही, आपल्याकडे ऑप्शन नसतं थोड्या. वर्धा मध्ये आहे. तळेगाव पठार कुठे आहे? वर्धा. बुलढाणा पठार, बुलढाणा पठार बुलढाण्यात असणार आहे ना, हे नाव आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही याचं. बुलढाणा पठार, बुलढाणा. ओके, हे महाराष्ट्रातले महत्वाची पठार जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारली जाऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आता एक काही पठार मी सांगतो ज्यांचा क्रम आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे लावू शकतो. पठारे उत्तरेकडून दक्षिणेकडे. ओके, कुठली कुठली महत्वाची बघा, परीक्षेला येऊ शकतं समजा. तर 1 नंबरला वरती उत्तरेला तोरणमाळ पठार येईल.
तोरणमाळ पठार आहे, तुमच्या लिस्ट मध्ये नसेल. तोरणमाळ पठार जे की नंदुरबार मध्ये आहे. तोरणमाळ पठार नंदुरबार मध्ये आहे. त्यानंतर 2 नंबरला सांगा तुम्ही मालेगाव पठार. 2 नंबरला मालेगाव पठार सांगा, जे की नाशिक मध्ये आहे. दिलेल्या लिस्ट मधले जर पठार क्रमाने लावायचे म्हणले ना मी उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर या क्रमाने येतील ते. हा एक क्रम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मालेगाव नंतर अहमदनगर पठार सांगा. अहमदनगर पठार जे अहमदनगर मध्ये आहे ना. त्याच्यानंतर अहमदनगरच्या खाली साताऱ्यामध्ये येऊया, औंधचे पठार येऊ शकतं. औंध पठार नाही ना. मी काय सांगतो कळतंय ना रे, का जास्त डोक्यावरून जात आहे? असं काही नाही, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं, बाकी काही नाही आहे. त्याच्यानंतर खानापूर पठार सांगा लास्ट. खानापूर पठार है ना, हे सांगलीमध्ये आहे. चला मसाई पठार सांगा कुठे. चला मसाई पठार कुठे आहे? मसाई पठार महत्वाचे आहेत ना मसाई पठार. कोल्हापूर. बर, आणि कास पठार कुठे आहे? कास पठार, कास पठार कुठे आहे? कास पठार कुठे आहे? कास पठार माहित नाही? कसं होणार रे, कास पठार माहित नाही म्हणजे अवघड आहे. सातारा. रोहिणी कदम बोलला वाटतं. पूजा कुठं आहे? प्रिया कुठं आहे? गायबच असतात, काय करतात काय माहित नाही. ठीक आहे, चला आता काल आपण सह्याद्री पर्वत त्याच्या उपरंग बघितला, बरोबर. त्याच्या संदर्भानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टेकड्या आहेत. काय आहेत? वेगवेगळ्या टेकड्या आहेत. त्या टेकड्यांवर प्रश्न येतो. ह्या पण छोट्या छोट्या डोंगर रांग आहेत, पण जास्त मोठ्या नाहीत, म्हणून त्यांना आपण टेकड्या म्हणूया. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो बरं का, याच्यावर प्रश्न येतो. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. मग ह्या ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्या तुम्हाला थोडक्यात सांगतो, नेमकं कुठल्या टेकड्या कुठे आहेत, आणि भरपूर आहेत. जर विचार केला तर जवळजवळ एक मला वाटतं 90-92 टेकड्या आहेत महाराष्ट्रामध्ये. तेवढं काय सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, महत्वाच्या तेवढ्या सांगतो फक्त, म्हणजे आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या. म्हणजे गायखुरी टेकड्या आहेत, परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर गाळणा डोंगर कुठे आहे, टिपागड डोंगर कुठे आहे, याच्यावर प्रश्न झालेत परीक्षेला. तर त्या संदर्भानं फक्त थोडक्यात ज्या टेकड्या आहेत त्या लिहून घ्या, मी सांगतो तुम्हाला. जिल्ह्यानुसार जाऊया. जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यात कुठले सोपं राहील ना. चला 1 नंबर घे आपला कोल्हापूर. सांगा बघूया कोल्हापूर मधल्या कुठल्या कुठल्या टेकड्या आहेत. सगळ्यात जास्त मेंबर कोल्हापूरचेच आपल्याकडे आहे ना, आता जॉईन आहेत ते. हा, कोल्हापूरला कुठल्या कुठल्या टेकड्या आहेत? पन्हाळा डोंगर, अगदी बरोबर. पन्हाळा डोंगर, त्याला टेकड्या किंवा डोंगर म्हणतो मी. पन्हाळा टेकड्या किंवा डोंगर, ठीक आहे, पन्हाळा. अजून सांगा. हे काय महादेव टेकडी ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे आहे चिकोडी. कुठला? चिकोडी. हे तुम्हाला मी काल कोल्हापुरातली एक लेणी सांगितली, सांगा रे. कोल्हापुरातली लेणी सांगितली, बघू कोणाकोणाला माहित आहे. दूधगंगा. कोल्हापूर मधले अनेक डोंगर आम्ही सांगितली. दूधगंगा, याला उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा असं पण म्हणतात बरं का. पण ह्या 3 टेकड्या महत्वाच्या कोल्हापूरमध्ये. चिकोडी डोंगर विचारू शकतात तुम्हाला, चिकोडी. कोल्हापूरमध्ये खिद्रापूर लेणी मी काल सांगितली होती है ना, खिद्रापूर, अगदी बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगितली खजुराहो लेण्या, खरोसा लेण्या आणि खिद्रापूर है ना. 3 लेण्यांच्या संदर्भात ख वर्ण नाव आहे, लक्षात ठेवायचं, अजिबात चुकायचं नाही.
खजुराहो विचारला तर मध्य प्रदेश, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. खरोसा विचारले तर लातूर है ना, आणि कोल्हापुरात आलो तर खिद्रापूर. ओके. महाराष्ट्रातली सर्वात जुनी लेणी सांगता येईल? सर्वात जुनी लेणी कोणती? सर्वात जुनी लेणी कोणती? परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेण्या. अजिंठा. अजिंठा नाही रे. अजिंठा नाही. माहिती आहे कोणाला? तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका वाचत नाही बरं का अजिबात. पोलीस भरती करणारे मेंबर पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका वाचा. तलाठी भरती अभ्यास करणारा तलाठी प्रश्नपत्रिका वाचा. आपल्यापैकी जे तलाठी भरती करतात ना, तलाठी भरती, मला वाटतं मागच्या वेळेला लास्ट टाइम जी भरती झाली त्या भरतीमध्ये सर्व पेपर ऑनलाईन झालेले आहेत. आणि हे सगळे ऑनलाईन झालेले पेपर आपला तलाठी ग्रुप जो आहे टेलिग्रामचा, त्या टेलिग्रामवर सगळे पेपर्स मी टाकलेले आहेत. झालेले प्रश्नपत्रिका महापरीक्षेने ती परीक्षा घेतली होती ऑनलाईन, आणि हे ऑनलाईनचे सगळे पेपर्स आपल्या तलाठी ग्रुपवर आहेत. आपले जे टेलिग्रामला ग्रुप आहेत, 1012 पेजेसची ती पूर्ण पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये सगळे पेपर्स मी टाकलेले आहेत. आन्सर की सोबत आहे, तर ते वाचून घ्या. तुम्ही ज्या कुठल्या परीक्षेची तयारी करता ते जुने पेपर्स बघत चला. किंवा तुमची परीक्षा जे कोणी घेणार आहे ते कसे परीक्षा घेतात ते बघा. समजा आयोगाचा अभ्यास करणारे मेंबर असतील तर आयोगाचा पाचचा पेपर सेट बघा. ते पेपर कसे सेट करतात त्याचा सिलेबस लक्षात येतो. पेपरचा हा टेलिग्रामला आहे. टेलिग्रामला जॉईन नसतील तर कोण? तलाठी महाराष्ट्र तलाठी आहे. ज्यांना ग्रुप नाहीये त्यांनी मला मेसेज करा, तुम्हाला लिंक टाकतो. किंवा कोणी आता जर मोबाईलवर टेलिग्राम ओपन करून लिंक कॉपी करून टाकली कमेंट मध्ये तरी चालेल. आकाश, चला बघू आपण, हरकत नाही. नाशिक मध्ये येऊया आपण. नाशिक मध्ये जे प्रमुख डोंगर आहेत याच्यामध्ये चांदवड आहे, त्याच्यानंतर साल्हेर आणि मुल्हेर. मुल्हेर डोंगर हे नाशिक मध्ये आहेत. त्याच्यानंतर सातमाळा बऱ्याच ठिकाणी आहे बरं का, काही इथं घेऊ नका. सातमाळा आहे. त्याच्यानंतर वणी माहितीये का रे? वणी, ज्याला आपण सप्तशृंगी म्हणतो. हा टाकला इथं विजयनं, सप्तशृंगी. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी हे अर्धपीठ आहे. त्याच्यानंतर मांगीतुंगी हा एक डोंगर महत्वाचा आहे, जो नाशिक मध्ये येतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा घ्या, सांगली. चला सांगली मधले डोंगर सांगा. सांगलीमधून कोण आहे आपल्याकडे? पल्लवी कोणतरी आहे सांगलीमधून. पल्लवी बोला, सांगलीमध्ये कुठले डोंगर आहेत का? जॉईन आहेत का पल्लवी? जॉईन आहेत का? आज नाही वाटतं. अजून कोण आहे का सांगलीवरनं? तर सांगलीमध्ये कुठले कुठले डोंगर आहेत? तर आहे शुक्राचार्य डोंगर, त्यानंतर आहे दंडोबा डोंगर, त्यानंतर आहे आष्टा, ओके. त्यानंतर आहे बेलगवाड, नाव व्यवस्थित घ्या. त्यानंतर आहे मल्लिकार्जुन, हा देखील डोंगर सांगलीमध्ये आहे. ओके, इथपर्यंत सांगलीपर्यंत ठीक आहे ना? त्याच्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई उपनगर मध्ये असणाऱ्या जे डोंगर आहेत ते महत्वाचे.
तर मुंबई उपनगरमध्ये आहे कान्हेरी. कान्हेरी लेणे आहेत माहिती आहे ना रे, कान्हेरीला लेणे आहेत. त्यानंतर आहे खंबाला, कान्हेरी नंतर आहे खंबाला. त्यानंतर आहे शिवडी, माहिती का रे शिवडी. त्यानंतर आहे एंटॉफ हिल, कुठला एंटॉफ हिल. त्यानंतर आहे पाली. हे सगळे डोंगर मुंबई उपनगरमध्ये येतात, मुंबई उपनगरमध्ये येतात. त्यानंतर पुढचा आहे भंडारा. भंडारा जिल्हा माहिती आहे ना, भंडाऱ्यामध्ये आंबागड डोंगर आहेत. आंबागड, भंडाऱ्यामध्ये आंबागड डोंगर आहेत. झालं का? त्यानंतर 6 नंबरला नांदेड. नांदेडमध्ये मुदखेड, मुदखेड डोंगर आहेत. त्यानंतर निर्मल डोंगर आहेत. निर्मलवर प्रश्न विचारला बरं का पाठीमागे, निर्मल डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे, इथून प्रश्न झाला. निर्मल डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर ते नांदेडमध्ये आहेत, लक्षात ठेवा. जर परत प्रश्न आला तर चुकायच नाही. त्यानंतर आहे गडचिरोली. गडचिरोली. सुरजागड, सुरजागड. गडचिरोली माहिती आहे ना रे, महाराष्ट्रातला सर्वात नक्षलीग्रस्त जिल्हा आहे ना, नक्षलग्रस्त जिल्हा आहे गडचिरोली. जंगलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. आणि मला वाटतं दुसरी गोष्ट, गडचिरोलीमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. लोकसंख्येची घनता कळते का, लोकसंख्येची घनता दर 1 चौरस किलोमीटरला किती लोक राहतात, 1 चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात. वाघ याला काय म्हणायचं, लोकसंख्येची घनता म्हणायचं. गडचिरोलीमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे, जंगलांचं प्रमाण जास्त आहे आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली ओळखलं जातं, है ना. अजून काय माहिती गडचिरोली संदर्भात तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर सुरजागड नंतर भामरागड. आवाज येत नाही, आवाज येत नाही, बोला रे, आवाज येत नाही किंवा स्क्रीन दिसत नाही असं काही आहे कोणी? येतोय, येतोय. कुणाला येत नाही मग? आबा रिफ्रेश करून घ्या. भामरागड नंतर चिरोली टेकड्या आहेत, चिरोली टेकड्या गडचिरोलीमध्येच आहेत. त्यानंतर टिपागड, टिपागड डोंगर आहे गडचिरोलीमध्ये. येतोय, येतोय. सगळ्यांना आवाज क्लिअर आहे, फक्त आबाला प्रॉब्लेम आहे. आबा एकदा रिफ्रेश करून घ्या. त्यानंतर आहे सिरकोंडा डोंगर, सिरकोंडा हा देखील गडचिरोलीमध्ये आहे. तुम्हाला सगळे डोंगर देत नाही, फक्त महत्वाचे वाटतात तेवढेच देतोय मी. ओके. त्याच्यानंतर पुढे धुळ्यामध्ये जाऊया आपण. धुळे, धुळे कोणत्या नदीच्या काठावर वसलेला जिल्हा सांगता येईल का रे? धुळ्याला दुधा तुपाचा जिल्हा म्हणतात, दुधा तुपाचा जिल्हा म्हणतात, है ना. पांझरा नदीच्या काठावर आहे, पांझरा. हनुमान शिखर धुळ्यामध्ये, बरोबर. पांझरा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे धुळे. पांझरा तापीची उपनदी बरं का ती, आकाश, तापीची उपनदी आहे पांझरा. तर धुळे याच्यामध्ये धानोरा, धानोरा आणि गाळणा, धानोरा आणि गाळणा हे 2 डोंगर जे आहेत ते धुळ्यामध्ये येतात, धानोरा आणि गाळणा. ओके. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये जाऊया. अमरावतीमध्ये
महत्वाचे डोंगर जर सांगायचे झाले तर पोहरा आहे, धारणी आहे, चिखलदरा शिखर आहे. चिखलदऱ्याबद्दल काल भरपूर माहिती मी सांगितली ना, पाठांतर करून ठेवायची, अजिबात विसरायचं नाही बरं का. जर तुम्ही एकदा ऐकलेलं किंवा एकदा शिकलेलं जर विसरून जात असाल आणि त्याच्यावरचा जर प्रश्न चुकत असेल ना, तर त्याच्या सारखं दुर्भाग्य कुठलंच नाही बरं का. म्हणजे जे काही तुम्हाला सांगितलंय, जे शिकून झालंय किंवा कोणाकडून तरी ऐकलंय, कुठंतरी वाचलंय, त्याच्यावरचा जर प्रश्न चुकत असेल तर भयानक गोष्ट आहे, भयानक. सगळ्यात दुर्दैवी. राहुल पवार बरोबर ना? राहुल पवार सायलेंट काय ते कळना. जीवनगड डोंगर अमरावतीमध्ये आहेत, चिखलदरा आहे, विजेचं समाधान करू दे एकदा, चिखलदरा है ना. त्याच्यानंतर धारणी झालं आपलं. हो, चिखलदरा पण येतच की सांगितलं ना आपण चिखलदरा. एकदा मी तेच सांगितलं नाही, एकदा जर सांगितलं तर परत विसरायचंच नाही, ते लाईफ टाइम फिट है ना. ओके. त्याच्यानंतर पुढचा घ्या गोंदिया. गोंदिया एक महत्वाचं आपल्यासाठी, गोंदिया. गोंदियामध्ये डोंगर आहेत, नवेगाव. कुठला? नवेगाव. त्याच्यानंतर गायखुरी टेकड्या, एक महत्वाचं, गायखुरी. तो प्रश्न झालेला आहे, गायखुरी टेकड्या नवेगाव मध्ये. प्रतापगड, हे बघा चुकायचं नाही, प्रतापगड. प्रतापगड डोंगर आहे इथं. प्रतापगड डोंगर गोंदियामध्ये. प्रतापगड एक किल्ला पण आहे आपल्याकडे. सांगा बरं कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो प्रतापगड? प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात येतो? बोला पटकन, फास्ट. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात येतो? अरे काय चाललंय? जळगाव मध्ये आहेत हस्ती डोंगर. जळगाव मध्ये आहेत हस्ती डोंगर. त्यानंतर घोडसगाव, हे एक महत्वाचं आहे, घोडसगाव. त्याच्यानंतर आहे चांदोर. ओके, चांदोर. आणि एक घ्या शिरसोली. शिरसोली. हे डोंगर जे आहेत ते जळगाव मध्ये आहेत. ओके, माझ्या माहितीप्रमाणे एवढं सफिशियंट आहे तुमच्यासाठी. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जेवढं काही विचारलं जातं ते सगळं मी सांगितलंय. झालेले प्रश्न सरळ सेवेचे असतील तर यावरच येऊ शकतात ते. बाकीची लिस्ट पाहिजे असेल तुम्हाला टाकतो नंतर. हो, सातारा एक महत्वाचं आहे आपल्यासाठी नाही का. साताऱ्यामध्ये भरपूर डोंगर आहेत आणि परीक्षेला महत्वाचे आहेत. सातारा एक लिहून घ्या. साताऱ्यामध्ये मांढरदेव. मांढरदेव इथून प्रश्न आहे. मांढरदेव. मांढरदेव माहिती आहे ना रे? माहिती आहे का? मांढरदेव. त्याच्यानंतर महादेव डोंगर आहे. महादेव डोंगर साताऱ्यात आहे. त्याच्यानंतर परळी डोंगर आहे साताऱ्यामध्ये. परळी डोंगर साताऱ्यामध्ये आहे. त्यानंतर मढोशी. मढोशी एक लक्षात ठेवायचं, हे सगळे म वरचे. मढोशी. आणि सगळ्यात महत्वाचा बामणोली. बामणोली. बामणोली डोंगर. आणि एक आहे मस्कोबा. मस्कोबा. आणि एक लक्षात ठेवा सीताबाई. सीताबाई हा एक डोंगर महत्वाचा. ठीक आहे, सातारा क्लिअर झाला. देवी काय म्हणते? काळूबाई मंदिर. हा, मांढरदेव. मांढरदेव, बरोबर बरोबर. हे साताऱ्यातले महत्वाचे डोंगर. हे बामणोली डोंगर महत्वाचे. इथे एक आगाशिव डोंगर एक आहे बरं का, आगाशिव. आगाशिव डोंगर हा एक महत्वाचा. जसं जसं मला आठवतंय तसं मी सांगतोय. एक माझ्याकडे पुस्तक आहे, मला वाटतं विठ्ठल पुंगळे सरांचं.
त्याच्यामध्ये बरेचसे लिस्ट दिले आहे त्यांनी. एक 90-92 डोंगर आहेत. टाकतो तुम्हाला त्याची पीडीएफ. गरजेचं नाही तेवढं, जेवढं सांगितलं तेवढं सफिशियंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? प्रश्न विचारत चालेल. तुम्ही जेवढे प्रश्न विचारणार ना तेवढी एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा. जेवढे प्रश्न विचारणार तेवढी एक्स्ट्रा माहिती मिळणार माझ्याकडून. तुम्ही जर बोललाच नाही तर मग काहीच नाही मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जागरूक आहात हे मला कळतं. नाहीतर उगाच आपलं लिहून घेताय सांगतोय हे काय उपयोगाचं होत. एक गोष्ट विचारली की त्याच्यावर तुम्हाला 4 गोष्टी सांगता आल्या पाहिजे रिलेट त्याच्या संबंधित सगळं काही. ओके 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 ठीक आहे. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण महाराष्ट्र काय म्हणते, महाराष्ट्रातील ज्युनियर आणि आपण काय म्हणायचं नेमकं नाही कळत. तुमची कमेंट नाही कळत आहे मला, काय म्हणताय? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी नगर असे विचारलं ते सांगायचंय का? महाराष्ट्रातील जुनी लेणी विचारलं ते विचारायचंय का तुम्हाला? ओके ओके. महाराष्ट्रातील जुनी लेणी पितळखोरा औरंगाबाद मध्ये. पितळखोरा हे माहित पाहिजे. तुम्ही वाचत नाही म्हणजे अजिबात. हे जनरल प्रश्न आहेत, जे काहीच नाही आहेत. हे प्रश्न काही नाही आहेत, एकदम सिंपल प्रश्न आहे ते. अभ्यास करणारे मेंबर लक्षात ठेवायचे. तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय ना त्या परीक्षेचे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्याशिवाय पुस्तकाला हातच लावायचा नाही. अगोदर बघा ते काय विचारतात ते बघा. पोलीस भरती करणारे मेंबर जर असतील ना, पोलीस भरती थोडंच सांगतो बरं का मी आता. पोलीस भरती करणारे मेंबर जर असतील ना, तर आता पोलीस भरती कशी होणार माहिती आहे तुम्हाला? तर पुन्हा पहिल्यासारखे म्हणजे अगोदर जे होत होतं तसं, म्हणजे अगोदर 100 मार्काचं ग्राउंड होईल आणि त्याच्यानंतर 100 मार्काची लेखी परीक्षा होईल. तर ती लेखी परीक्षा कोण घेईल? शक्यतो तुमचं SP ऑफिस म्हणजे जिल्हा अधीक्षक कार्यालय असेल किंवा जिल्हा कमिशनर ऑफिस असेल यांच्याकडून होईल. इथून पाठीमागे तशीच भरती होत होती. म्हणजे पोलीस भरतीच्या पाठीमागच्या जवळजवळ 500 प्रश्नपत्रिका, इथून पाठीमागे झालेल्या 500 प्रश्नपत्रिका महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. 500 प्रश्नपत्रिका वाचा ना, काय हरकत आहे? 500 प्रश्नपत्रिका जर वाचल्या ना तुमचे बरेचसे जीके प्रश्न तोंडपाठ होऊन जातात. तोंडपाठ त्यातले गणित बघा एकदम इझी आहेत, काहीच नाही आहे. तुम्हाला एकदम सिलेबस कळतो. आणि तुमचे हे जे आता हे पितळखोरा वगैरे जे हे सगळ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये ढिगाणा प्रश्न आहेत. पितळखोराचा प्रश्न मला वाटतं बऱ्याच वेळेला विचारलेला आहे, तर ते पाठच पाहिजे. समजतं ना काय सांगतोय मी? काय सांगतो समजतंय का? किंवा तुम्ही तलाठी भरती करत असाल, इथून पाठीमागच्या तलाठी प्रश्नपत्रिका बघा काय विचारलंय ते कम्प्लीट करून घ्या. मी MPSC कंबाईन करताय ना, MPSC कंबाईन B असेल किंवा C असेल किंवा राज्यसेवा असेल, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघा. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघा. त्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला काय वाचायचं हे नेमकं कळतं आणि कसं वाचायचं तेही कळतं, है ना. त्याच्यामध्ये आलेले प्रश्न जे तुमचे पाठवून जातात ते परत परत वाचायची गरज नाही पडत. फक्त तुम्ही काय करायचं, त्याला एकमेकाशी इंटरलिंक करा आणि पाठांतर लक्षात ठेवा. इंटरलिंकिंग सगळ्यात महत्वाचं. तुम्ही जोपर्यंत लिंक करत नाही तोपर्यंत लक्षात राहत नाही तुमच्या. म्हणजे इकडे एक वाचायचं तिकडे एक वाचायचं असं व्हायला नको. एक गोष्ट घेतली तर त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. समजताय? ओके ठीक आहे. आज आपला महाराष्ट्राचा पहिला भाग म्हणजे महाराष्ट्र भूगोलाचा पहिला चॅप्टर जो होता, प्राकृतिक विभाग, सॉरी पहिला चॅप्टर म्हणण्यापेक्षा याच्या अगोदर पण आपण 2 गोष्टी बघितल्या ना. महाराष्ट्र निर्मिती बघितली आपण, बरोबर का? महाराष्ट्राची निर्मिती बघितली. 2 नंबर प्राकृतिक विभाग बघितले, बरोबर का? प्राकृतिक विभाग म्हणजे कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार, बरोबर. गणेश मुक्ताबाईंची समाधी मी तुम्हाला विचारली, शोधून सांगायचं मला ते. अरे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? महाराष्ट्र निर्मिती, आकाशने सांगितलं, मगाशी पण सांगितलं की प्राकृतिक विभाग
हे 2 पॉइंट आपण क्लिअर केलेले आहेत, बरोबर आहे. आणि बराचसा डेटा तुम्हाला मी दिलेला आहे. आता काय होईल, याच्यावर तुम्हाला कालपासून याची प्रश्नपत्रिका बनवायचं काम चालू आहे. ही प्रश्नपत्रिका जशी तुमच्या ऍपवर अपलोड होईल तशी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. समजतंय? नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन भेटलं की तुम्ही त्याची उत्तरं सोडवायची लगेच. समजतंय? आन्सर लगेच द्यायचे. तुमची आन्सर शीट माझ्याकडे जमा होईल ऑनलाईन. तुमचे मार्क्स नंतर मी डिस्प्ले करेल. ओके. ह्या 2 गोष्टींवर महाराष्ट्राची निर्मिती म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे, प्रादेशिक विभाग, प्राकृतिक विभाग, सगळ्या गोष्टी आजपर्यंत झालेला सगळा डेटा. ओके. हे सगळं क्लिअर होईल आणि मग याच्यावरची प्रश्नपत्रिका अपलोड झाली की तुम्ही ती सोडवा. नाही, आज मला यायला उशीर झाला जरा ऑफिसवरून. हो 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 हो, त्याच्यामुळे मॅथ्स नाही झालं. उद्यापासून शक्यतो आपला प्लॅन असा असेल, मॅथ्स आणि जीकेचा आपला जो भूगोल चालू आहे तो. मॅथ्स सकाळी घेऊया का रे? मॅथ्स सकाळी घेऊया का? तुमचा टाइम पण जराशी डिवाइड होईल ना, सकाळी एक लेक्चर, संध्याकाळी एक लेक्चर असं होईल. सकाळी चालेल ना गणेश, प्रगती? बेसिक घ्यायचं का ऍडव्हान्स घ्यायचं? मॅथ्स बेसिक घ्यायचं का ऍडव्हान्स घ्यायचं? ऍडव्हान्स म्हणजे बेसिक मी काय सांगत बसणार नाही, कुठलं उत्तर कुठलं मग कसं काढायचं किंवा ऍडव्हान्स. बघा, नाही तर बेसिकच क्लिअर नसायचं म्हणा ऍडव्हान्स घ्या म्हणून, नाही ना. आपल्याकडे काय सूत्र वगैरे नसतात कुठली. सूत्र आहेत का तुमच्याकडे गणेश? गणेश, सूत्र आहेत असं म्हणायचंय का बेसिक आहे असं म्हणायचंय? डायरेक्ट थर्ड स्टेप घ्यायची. बरं, बेसिक आहे. बरं, ठीक आहे, चल हरकत नाही. संध्याकाळी घेऊया गणित. काय अरे, संध्याकाळी वेळ मिळायला नको का रे? संध्याकाळी मग किती ते किती गणित घ्यायचं, किती ते किती जीके घ्यायचं सांगा जरा. 1 तास काय गणितला पुरत नाही मला. सकाळी घ्यायचं. एक काम करा, आपलं खाली चॅट बॉक्स आहे, चॅट बॉक्सला सांगा सगळ्यांनी. जेवढ्यात जास्त तुमचे मेसेज येईल त्याच्यावर ठरवतो मी काय करायचं. चॅट बॉक्स मध्ये सांगा. थांबूया आपण. आतापर्यंत झालेल्या काही टॉपिकवर काही शंका कोणाला असतील तर विचारा, नाही तर थांबतो मी. नाही थांबायचं मग? ओके, ठीक आहे, चला. हा, बोला 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 मॅडम, बोला. शंका आहे. माईक ऑन करून बोलला तरी चालेल ना? पाचगणीला टेबल लँड का म्हणतात? ओके. पाचगणी जे आहे ना, ते 5 टेकड्यांवर बसलेलं आहे असं. 5 टेकड्यांवर बसलेलं आहे ते, आणि टेबलासारखं दिसतं म्हणून त्याला टेबल लँड म्हणतात. हे गणी जो आहे ना, गणी, ही गणी म्हणजे टेकडी. गणी म्हणजे टेकडी. आणि 5 आहेत म्हणून 5 गणी. 5 आहेत म्हणून 5 गणी, आणि हे टेबलासारखं दिसतंय म्हणून टेबल लँड. एवढंच आहे. एक आता लक्षात ठेवा, 1-2 गोष्टी क्लिअर करतो लगेच तुमच्या. आता 5 गणी म्हणून किंवा 5 टेकड्यांवर बसलेलं हे पठार आहे 5 गणी. क्लिअर ना? आता इथे लक्षात ठेवा, 7 टेकड्यांवर, बरं का, कुठल्या म्हणतोय मी, 7 टेकड्यांवर वसलेलं शहर सांगता येईल का रे? बोला. हे मी तुम्हाला सांगितलं, एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, जनरल भरपूर नेक्स्ट नॉलेज देतो. नाही ना, 7 बेटांवर आहे मुंबई. 7 बेटांवर आहे. 7 बेटांवर वसलेलं शहर आहे मुंबई. 7 बेटांवर आहे मुंबई. ओके, रोम, बरोबर.
7 टेकड्यांवर आहे रोम. 7 टेकड्यांवर वसलेलं शहर आहे रोम. कुठल्या देशाची राजधानी सांगा? 7 टेकड्यांवर वसलेलं शहर आहे रोम. कुठल्या देशाची राजधानी आहे? अरे रोम कुठली? हा, इटलीची राजधानी. अगदी बरोबर, इटली. इटलीवरनं आपल्याकडे कोण आलं सांगा? इटलीवरनं आपल्याकडे कोण आलं सांगा? बोला ना. इटलीवरनं आपल्याकडे कोण आला? ओके, गांधी, सोनिया गांधी. ठीक आहे. आता तुम्हाला आणि एक काम सांगतो मी, इंटरेस्टिंग आहे. सोनिया गांधी. मला सोनिया गांधीचं नाव सांगायचं. काय सांगायचं? सोनिया गांधीचं नाव सांगायचं मला. शोधा, नेटला शोधा. सॉरी काय? गणेश, सॉरी काय विषय? शोधा, चॅट बॉक्स मध्ये टाका. सोनिया गांधीचं नाव सांगायचं मला तुम्ही. ओके, चला. 5 टेकड्यांवरचं शहर पाचगणी, 7 टेकड्यांवरचं शहर रोम आणि 7 बेटावरचं शहर मुंबई. क्लिअर? थांबायचं का आता काही शंका आहे? राणी बिर्ला. सोनिया गांधींचं नाव सांगायचं मला. चला थांबूया. चला, काळजी घ्या. सर्वांना शुभरात्री.